You stand there, no? Yeah, is this looking good, no? त्याला ठीक आहे. आधी आरती नको करूया. आधी आरती. And it's too good. Like मम्मीने काय बनवलंय ते दाखवतात. या स्वामी राया बसा भोजनाला हा पंच. मग तसंच लाव, जसं लावलेलं तसंच लाव. दुसरा तरी घालू दे, ह्याच्यात दिसत पण नाही मला. दिसेल, मस्त दिसतंय. तुला काय बघायचं नाही. तुला फक्त असाच फोटो टाकणार आहे. मस्त आहे. हॅपी मागे हा बर्थडे पण सांग. बर्थडे आहे. सगळं दिसलं पाहिजे हॅपी बर्थडे. हा ठीक आहे. बरं इथे दिसते अजून काय वेगळं फाईन करते काय झालं? आई ओ सारखे आहे. ओके. Did it melt? आय थिंक सो. हो, तो थोडा मेल्ट झालाय. मध्ये टाक, फ्रीज मध्ये टाक. मेल्ट झाला केक. दुधाचं कॅन खाली कर. You stand there, no? Yeah, is this looking good, no? 31 इयर्सची घोडी झाली. 31 हो गई. 31. शट अप मम्मा. आय एम स्वीट. 31. 31 no. नो स्वीट 16 ऑलवेज. काय मम्मा यो. ए घाल, काय नाही घालायचं वगैरे, सगळं घालायचं आहे. हा चांगला आहे, उलट मस्त आहे. हे पाहिजेच. बघ, एजची कॅन्डल बघून तू डिप्रेस होशील केकवर. त्यापेक्षा म्हणून असं डिप्रेशन मध्ये टाकणार. हे ठीक आहे, हे बेटर आहे. मस्त नाव दिलंय मम्मीने, आबू भीमे. ओय आबू भीमे. वाव, मस्त आहे. स्वामी सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते. या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण शक्तिरूपेण लक्ष्मीरूपेण भक्तिरूपेण श्रद्धारूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. जगदम्बोदयो सुदुदयो सुदुदयो यशवंत कीर्तिवंत गुणवंत. सगळ्यांचा घेतलाय मी. हा हिचा कॅमेरा नीट नाही फिरत रे. हिचा कॅमेराचा प्रॉब्लेम आहे. डे टू यू. Happy birthday to you. Happy birthday dear Sharwari. Happy birthday to you. हॅलो, दिस इज द नेक्स्ट डे. काल शर्वरीचा बर्थडे झाला आणि मग आम्ही काय जास्त ब्लॉग करू नाही शकलो बिकॉज सगळे लोक आलेले होते घरी अँड एव्हरीबडी इज नॉट कम्फर्टेबल टू कम इन फ्रंट ऑफ द कॅमेरा. सो आय ट्राय टू कॅप्चर ॲज लेस एज पॉसिबल, थिंकिंग अबाउट एव्हरीबडीज प्रायव्हसी अँड स्टफ. तर मग मी काय एवढं ब्लॉग नाही करू शकलो. बट आता परत आम्ही दुसरा दिवस आहे आणि ब्लॉग स्टार्ट केला आहे. सो आज आहे गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमाचं मम्मीनी मस्त नैवेद्य वगैरे बनवलेला आहे. अँड इट्स टू गुड. लाईक मम्मीनी काय बनवलंय ते दाखवतात. हे नैवेद्य बनवलंय. पुरणाची पोळी केली आहे स्वामींना आवडीची, कटाची आमटी केली आहे, दाल खिचडी केली आहे आणि बन केलेत केळीचे. हे गोव्याच्या साईडला, आमच्या साईडला गोव्याला म्हणजे देवीला बन दाखवतात, तर केळ्याचे बन बनवलेत. श्रीखंड आणि पापड आणि वेडी वाकडी सेवा आहे. या स्वामी राया बसा भोजनाला हा पंचपक्वान नैवेद्य केला. पुरणाची पोळी तुम्हा आवडीची, लाडू करंजी अशी ही खव्याची, डाळिंब द्राक्षी आणि गोड मेवा. या स्वामी राया बसा भोजनाला. आई जगदंबे ये, वेडी वाकडी सेवा मान्य कर.
नैवेद्यं समर्पयामि, धूपं समर्पयामि, दीपं समर्पयामि, पुष्पं समर्पयामि. कृष्णार्पणस्तु, कृष्णार्पणस्तु, कृष्णार्पणस्तु. सायन्स सेंटरचे गेले तिथून. हॅलो, हाय एव्हरीवन्स, गुड इव्हिनिंग. आलो आहोत गोल्डन इयर्स मध्ये, पार्कमध्ये. इज अ बिग पार्क आणि अत्यंत सुंदर निसर्गरम्य ठिकाण आहे. वाटलं होतं की कुठल्या जंगलात आपण चाललो आहोत, पण जंगल नाही, जंगल में मंगल और मंगल में दंगल आहे या. और देखो सब ऑल ऑफ द सगळी माणसं जी आहेत आपली, सगळी जास्तीत जास्त मला इंडियन्स पीपल सगळे दिसतात आहेत. आणि गर्दी आहे, पण पाण्याचा झरा बघा. आणि जो आहे तो किती, पाणी प्रचंड गार आहे. खोल तर वाटत नाही, पण मला तर भीती वाटते. पण सगळेजण पाण्यामध्ये पोहतात आहेत, म्हणजे जिथे तिथे थोडंसं डीप आहे, कमरेच्या पेक्षा जास्त आहे. आणि बघा किती सुंदर आणि घनदाट जंगल आहे. निसर्ग किती सुंदर आहे आणि निसर्गरम्य ठिकाण आहे. आधी खाली उतरताना डोंगरावरना थोडे दगड होते, स्लिपरीज आहेत म्हणून थोडी भीती वाटत होती. पण आले संकेत, भक्ती आणि सगळा माझा परिवार आला आहे. आणि देवा तुझे किती सुंदर आकाश, सुंदर प्रकाश सूर्योदय. कुठे जरी जाऊ तरी पण मराठी गाणं वाजलंच पाहिजे. सो आत्ता पण आम्ही मराठी गाणं वाजून मस्तपैकी वाईब सेट केलेली आहे इकडे. बालपणाचे दिवस सुखाचे आठवडे घडी घडी आणि आठवणीच्या आठवणी वाहतोय दुवाची. The view was literally scenic and we just had so much of fun there. आमची मम्मी एकदम मस्त एन्जॉय करते. काय एकदम मजे होत आहेत. फॉरेनमध्ये राहून बसून कॅम्पिंग करते. इडली झालेली आहे, इडली चटणी खाऊन झाली, अमेझिंग होती इडली चटणी. आता पावभाजी स्पेशल एंड सैंडविच है एंड गर्मा गर्म है. ये नानी દીકરી છે મારી. દીકરી શું કરે તમે ખબર પડે કે નથી? પાવભાજી કરે દીકરો आणि દીકરી. बघा मस्त त्यांनी आणलंय, सगळं आपला संसार मांडला आणि किती आनंदी आनंद आहे हो. या मुलांमध्ये पण आपण रममाण होणं आणि त्यांच्याप्रमाणे चालणं हाही आपल्याकडे एक कला आहे. ते आश्चर्यचकित आहे की काकी तुम्ही आमच्याबरोबर खेळताय, आमच्याबरोबर बसताय, आमच्याबरोबर थांबताय. तर खरंच आनंद आहे आणि मलाही आनंद आहे त्याच्यामध्ये. आणि बघा पाण्यामध्ये आम्ही आमच्या लहान मुलांना कधी सोडत नाही, कारण पाण्यापासून आपणाला भीती वाटते. मुंबईचे सिनेरियो आपण पाहतो, पण इकडे बघा लहान लहान मुलांना पाण्यात घेऊन हे पालक त्यांचे इतकं थंडगार पाणी आहे, त्या पाण्यामध्ये पाल्य बघा लहान लहान मुलांना सोडतात आणि स्वतःही त्या पाण्यामध्ये खेळतात. बसलेल्या एका साईडला कोपऱ्यात पाणी खूप थंड आहे.